रस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी। गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। कणकवलीत ईदचा उत्साह पाहायला मिळाला। या निमित्तानं पटवर्धन चौकात मुस्लिम बांधवांच्या वतीनं सरबत वाटप करण्यात आलं। यावेळी मराठा समाजाच्या वतीनं देखील मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन पाहायला मिळालं। कणकवलीत ईद सणाचा उत्साह पाहायला मिळाला। मुस्लिम बांधवांच्या वतीनं कणकवली पटवर्धन चौक इथं सरबत वाटपाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी आसिफ नाईक यांनी मोहम्मद पैगंबर यांनी समाजासाठी मानवतेची, शांततेची आणि एकात्मतेची शिकवण दिली। हा वारसा असाच जोपासू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। सर्वप्रथम आज ईद ए मिलाद निमित्त सर्वांना शुभेच्छा। लाडके पैगंबर प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी आजपासून 1500 वर्षांपूर्वी जेव्हा पूर्ण आपण जगभरामध्ये बघूया पूर्ण अंधार होतं, तर त्या अरबस्तानसारख्या ठिकाणी येऊन समाजामध्ये सर्वात प्रथम जो स्त्री भ्रूण हत्या देखील होती त्याला देखील विरोध केलेला आहे। तसेच सर्व धर्म समभाव आणि शांतीचा संदेश देणारे आमचे लाडके पैगंबर प्रेषित मोहम्मद आज यांचा जन्मदिन, तर आज आम्ही हा सामाजिक एकोपा दाखवण्यासाठी सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन आज हा सण साजरा करत आहोत। तर मी सर्वप्रथम संपूर्ण देशाला जे शांतीचा संदेश दिला त्या प्रेषित पैगंबरांना स्मरून आज सर्वांना या कार्यक्रमाची शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज आमच्या मुस्लिम बांधवाचा एक आनंदाचा सण आहे आणि या आनंदाच्या क्षणात आम्ही सर्व मुस्लिम बांधवांनी कणकवली येथे पटवर्धन चौकात सरबत वाटप, जिलेबी वाटप हा एक उपक्रम राबवला आहे। या कार्यक्रमानिमित्त आम्ही सर्व तालुक्यातले मुस्लिम बांधव एकत्र येऊन पूर्ण जगाला एक संदेश देत आहोत। तर या ह्याच्यामध्ये आम्ही पूर्ण एकोपाने हे काम करत आहोत। या आमच्या आजच्या उपक्रमामध्ये मराठा समाज असो व इतर समाज असो या विविध संघटनेने आम्हाला सहकार्य केलं आहे। अशा सहकार्यातून आम्ही आमच्या मुस्लिम समाजाला एक चांगली दिशा देण्याचा मार्ग करत आहोत आणि असेच आम्ही उपक्रम गोरगरिबांसाठी घेत राहू ही आमची सदिच्छा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। बरकातो। आज आमचे मुस्लिम समाजाचे सर्व प्रत्येक तालुक्यातील म्हणा, गावातील म्हणा, बोर्डे गाव म्हणा, हरकुळ म्हणा, कलमट म्हणा, वरवडे म्हणा, उंबरट म्हणा, साकिडी म्हणा, या सगळ्या गावातील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे मुस्लिम धर्मीय आमचे जे आहेत ते आज इथे एकत्र जमले आहेत। आज महत्त्वाचा दिवस म्हणजे आमचे प्रोफेट हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणजे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा जन्मदिवस। या जन्मदिवशी आज आम्ही मुस्लिम धर्मीय ते एकत्र जमून सरबत वाटवण्याचा कार्यक्रम केला। फक्त सरबत वाटणे हाच एवढा नाही की त्यांनी जे आपल्या जीवनामध्ये जीवनशैली जी वापरली त्याने आपल्या जीवनामध्ये आपण समाजात कसं वावरावं, समाजात काय वावरताना काय प्रमाणे बांधिलकी द्यावी याची शिकवण दिलेली होती। त्याचा एक छोटासा मेसेज आम्ही सर्व धर्मीयांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत। आज भरपूर खुशीचा दिवस असा वाटला की आमच्यापेक्षा हिंदू समाजातील लोक आणि इतर समाजातील लोक इथे येऊन सरबताचा आस्वाद घेत आहेत। अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। आज आमच्या मुस्लिम धर्मियांसाठी सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे, ईद ए मिलादुन नबी। म्हणजे आज आमचे मुस्लिम धर्मियांचे प्रेषित पैगंबर मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा जन्मदिवस आणि त्या जन्मदिवसाचं औचित्य साधून आम्ही या पंचक्रोशीतील सर्व मुस्लिम बांधवांनी आम्ही एकत्रित येऊन
इथे शरबत वाटपाचा जो कार्यक्रम केलेला आहे त्याचा आस्वाद आमच्या कणकवलीवासियांनी घेतलेला आहे. आमचे मोहम्मद पैगंबर यांनी समाजासाठी शांततेची, मानवतेची, एकात्मतेची आणि अहिंसेची जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीला अनुसरून आम्ही सर्व मुस्लिम बांधव मार्गक्रमण करीत आहोत आणि यापुढेही आम्ही त्यांना मोहम्मद पैगंबरांना प्रेरित असे कार्य पुढे असेच चालू ठेवू आणि आम्ही सर्व मुस्लिम बांधव आणि आमच्या सर्व धर्मीयांना एक संघाने एक दिलाने एकत्रित करून अशीच पुढे यशस्वी वाटचाल करत राहू आणि समाजाला उपयोगी अशी विविध कार्ये आणि विधायक कार्ये आम्ही आमच्या मुस्लिम समाजाच्या वतीने करत राहू हे या ठिकाणी मी या निमित्ताने सांगू इच्छितो. आणि सर्व मुस्लिम बांधव आणि सर्व धर्मीय या आमच्या आनंदाच्या क्षणी एकत्रित उपस्थित राहून या क्षणाचा यांनी आनंद लुटला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि आभार. आसिफ नाईक. यावेळी हिंदू बांधवांची उपस्थिती लक्ष वेधली होते. यावेळी सोनू सावंत, भाई परब, SS संगपाळ, महेंद्र सांबरेकर, महेंद्र गावकर, बच्चू प्रभुगावकर, सुशील सावंत, सुशांत दळवी, संतोष राऊळ तसेच मुस्लिम बांधवांच्या वतीनं मुराद अली शेख, निसार शेख, आसिफ नाईक, शानू शहा, निसार काझी, सलाम पटेल, सरफराज शेख, असलम निशानदार, ॲडव्होकेट रईस पटेल, ॲडव्होकेट अशफाक शेख, चांदसाब शेख, शदाब शेख, गुलाब खान, शफीक अलबूर, आसिफ पटेल, असलम धारवाडकर, आसिफ निशानदार, बशीर कुरेशी, जाकीर हुल्ली, शाहरुख पटेल, मुन्ना शेख, अब्दुल उडियान यांच्यासह मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव उपस्थित होते. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा.